आजपासून एसटीचे हाफ तिकीट बंद होणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्या महिलांना हाफ तिकीट मिळत आहे त्यांचे हाफ तिकीट बंद होणार. तसेच जे वयोवृद्ध लोक आहेत जे हाफ तिकीट किंवा पूर्णतः मोफत तिकिटावर प्रवास करत आहेत तर त्यांच्याही सगळ्या सवलती बंद होणार. कारण एसटी महामंडळानं 2 नियम लागू केलेले आहेत. आता जी लोक ही कागदपत्र दाखवणार नाहीत त्या लोकांना फुल तिकीट भरावे लागणार. आतापर्यंत सगळ्यांना सरसकट फक्त आधार कार्ड दाखवून सवलती मिळायच्या. पण आता काही काळापूर्वी स्मार्ट कार्ड देखील आणलं होतं, काढायला सांगितलं होतं. पण आता सरकारनं एक नवीन कागदपत्र काढण्याची सूचना दिल्यामुळे आणि 2 नियमात बदल केल्यामुळे आता आजपासून सर्व सवलती बंद होणार. राज्यात बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर काही महत्त्वाची कागदपत्र नसतील किंवा सरकारने सांगितलेल्या 2 नियमांमध्ये प्रवासी बसत नसतील तर त्यांची सवलत बंद होऊ शकते. म्हणजेच ज्या महिला सध्या अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात त्यांना पुढे पूर्ण तिकीट भरावे लागू शकते. तसेच जे वयोवृद्ध नागरिक सध्या सवलतीच्या तिकिटावर प्रवास करतात किंवा 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पूर्ण तिकीट माफी आहे त्या सवलतीवरही परिणाम होऊ शकतो. खरं तर राज्य सरकारने हे 2 नियम 2024च्या सुरुवातीलाच लागू केले होते, पण त्याची अंमलबजावणी करण्यात बराच उशीर झाला. आता मात्र 1 मार्चपासून या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे विशेषतः त्या महिलांना मोठा फटका बसू शकतो ज्यांना सध्या सरसकट अर्ध्या तिकिटाची सवलत दिली जाते. त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी हे नवीन नियम आणि आवश्यक कागदपत्र नक्की तपासून घ्यावीत. कारण सध्या पाहिलं तर जवळपास 99% महिलांकडे हे नवीन कागदपत्र अजूनही तयार नाही. हे कागदपत्र नुकतंच लागू करण्यात आलं आहे. यासाठी यापूर्वी सरकारकडून सूचना देखील देण्यात आल्या होत्या, पण अनेक लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आतापर्यंत बहुतेक महिला फक्त आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून एसटी मध्ये प्रवास करत होत्या. पण आता पुढे तसं होणार नाही, कारण नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे आणि आता कोणालाही या नियमांमधून सूट मिळणार नाही. पहा, 2025 संपलं आणि 2026 वर्ष सुरू झालं आहे. जानेवारी महिना गेला, फेब्रुवारी महिना देखील आता संपत आला आहे. आता मार्च महिना सुरू होत आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल केले जातात, कारण 31 मार्चला आर्थिक वर्ष संपत असतं. या आर्थिक वर्षाचा सगळा हिशोब सरकारला द्यावा लागतो. त्यामुळेच सरकारनं आजपासून या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता जर तुम्हाला एसटी बसमधून प्रवास करायचा असेल आणि हे 2 नियम तुम्ही पाळले नाहीत किंवा हे नवीन कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मिळणारी सवलत बंद होऊ शकते आणि पूर्ण तिकिटाचे पैसे भरावे लागू शकतात. काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी स्पष्टपणे दिली होती. आता जे लोक एसटी बसमध्ये सवलतीत प्रवास करतात त्यांनी या 2 नियमांच्या चौकटीत राहूनच प्रवास करणे आवश्यक असणार आहे. तसेच हे नवीन कागदपत्र दाखवल्याशिवाय कोणालाही सवलत देऊ नये अशा स्पष्ट सूचना बस कंडक्टर, बस वाहक आणि चालकांना देण्यात आल्या आहेत. म्हणूनच आता जर तुम्हाला एसटी बसमधून सवलतीत प्रवास करायचा असेल तर सरकारने सांगितलेले ते 2 नियम कोणते आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ते नवीन कागदपत्र नेमकं कोणतं आहे ज्यावर आता सवलत मिळणार आहे, हे कागदपत्र कुठे काढायचं आणि कसं मिळवायचं याची संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि अर्जंट सूचना समोर आली आहे. आजपासून बसमधील अनेक सवलतींवर कडक नियम लागू करण्यात आले आहेत. जर तुमच्याकडे हे एक आवश्यक कागदपत्र नसेल तर तुम्हाला कोणतीही सवलत मिळणार नाही. याचा थेट परिणाम महिलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर होऊ शकतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती देखील थांबू शकतात. एसटी महामंडळानं सर्व प्रवाशांसाठी, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत 2 नवे नियम लागू करण्याची माहिती देण्यात आली असून त्याचबरोबर एक नवीन कागदपत्र काढण्याची सूचनाही आता प्रवाशांना करण्यात आली आहे. लक्षात घ्या, यापूर्वी एसटी बसमध्ये सवलत घेण्यासाठी प्रामुख्याने आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून दाखवले जात होते. महिलांकडूनही अनेक वेळा आधार कार्ड मागितले जायचे आणि त्याच आधारावर सवलतीचा लाभ दिला जात होता.
पण आता पुढे तसे होणार नाही. कारण काही दिवसांपूर्वी सरकारकडून विशेष तपासणी करण्यात आली. या तपासणीत असे आढळून आले की अनेक प्रवासी डुप्लिकेट आधार कार्डचा वापर करून जन्मतारखेमध्ये फेरफार करत होते. त्यामुळे ते नियमांमध्ये बसल्यासारखे दाखवून हाफ तिकीट किंवा इतर सवलतींचा लाभ घेत होते. अशा प्रकारची हजारो प्रकरणं सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळेच आता आधार कार्डऐवजी एक नवीन कागदपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे आणि त्यावरच पुढे सवलत दिली जाणार आहे. याच कारणामुळे सरकारने आता आधार कार्ड हा वयाचा पुरावा म्हणून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पुढे एसटी बसमध्ये सवलत घेण्यासाठी केवळ आधार कार्ड दाखवून चालणार नाही. हा पहिला मोठा नियम बदलण्यात आला आहे. आता दुसरा नियम म्हणजे सरकारने काही दिवसांपूर्वी प्रवाशांना एक विशेष कार्ड काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे कार्ड नेमकं कोणतं आहे, ते कुठून काढायचं, जर हे कार्ड तुमच्याकडे नसेल तर काय होणार आणि ते काढण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे, याबाबतची सगळी सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. पहा, एसटी बस सेवा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली एक महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. अनेक दुर्गम भागांमध्ये जिथे साधी खासगी गाडी जाणं कठीण असतं, तिथे देखील एसटी बस सेवा पोहोचलेली आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने महिलांसाठी सरसकट हाफ तिकीट योजना सुरू केली होती. त्या निर्णयानंतर महिलांचा बसमधील प्रवास मोठ्या प्रमाणात वाढला. त्यावेळी काही विरोधकांनी सरकारवर टीका केली होती की महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात जाईल. मात्र प्रत्यक्षात घडलं उलटच. अनेक महिला ज्या आधी स्वतःच्या गाडीतून किंवा खासगी वाहनाने प्रवास करत होत्या, त्यांनी मोठ्या प्रमाणात एसटी बसचा वापर सुरू केला. त्यामुळे एसटी महामंडळाला अगदी एका वर्षातच करोडो रुपयांचा फायदा झाला. ही खरंच कौतुकास्पद बाब होती. याच वेळी सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 100% मोफत प्रवास सुरू केला. तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना हाफ तिकीट देण्याची सुविधा दिली. परंतु हे सर्व सुरू असताना काही नागरिकांनी या सवलतींचा गैरफायदा घेतल्याचे प्रकारही सरकारच्या लक्षात आले. त्यामुळेच आता नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. हा गैरप्रकार सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या बदलांची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. आता जर तुम्हाला एसटी बसमध्ये मोफत किंवा सवलतीत प्रवास करायचा असेल तर एक विशेष कागदपत्र काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. ते कागदपत्र नेमके कोणते आहे, ते कुठून काढायचे आणि त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याची संपूर्ण माहिती आपण इथे सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वात आधी त्या महत्त्वाच्या नियमाबद्दल आणि नवीन कागदपत्राबद्दल माहिती पाहूया. जसं आपल्याला माहिती आहे की सध्या महिलांना एसटी बसमध्ये 50% सवलत दिली जाते. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत, तर 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 100% म्हणजेच पूर्ण मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. पूर्वी या सवलतीसाठी फक्त आधार कार्ड दाखवणे पुरेसे असायचे. बसमधील वाहक आधार कार्ड पाहून वयाची खात्री करत असे आणि त्यानुसार सवलत देत असे. उदाहरणार्थ, एखादी महिला आधार कार्ड दाखवायची आणि 100 रुपयांच्या तिकिटाऐवजी थेट 50 रुपयांचे तिकीट दिले जात असे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतही वयाचा पुरावा पाहून 50% सवलत किंवा पूर्ण मोफत प्रवास दिला जात होता. परंतु आता ही संपूर्ण पद्धत बदलणार आहे. कारण आता प्रत्येक प्रवाशाकडे एक नवीन अधिकृत कागदपत्र असणे आवश्यक करण्यात आले आहे. सरकारच्या निदर्शनास आले आहे की काही ज्येष्ठ नागरिक आणि काही महिलांनी या सवलतीचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळेच आता सरकारने नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने 2026 पासून काही कडक नियम लागू केले आहेत. आता जर तुम्हाला एसटी बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करायचा असेल तर 2 महत्त्वाच्या अटींचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही या अटींचे पालन केले नाही तर तुम्हाला सवलत मिळणार नाही. पहिला नियम मोडला तर तुम्हाला पूर्ण 100% तिकीट भरावे लागेल. मात्र दुसरा नियम मोडला तर परिस्थिती आणखी गंभीर असू शकते. कारण त्यावेळी तुमच्याकडे पैसे असले तरी तुम्हाला बसमधून खाली उतरवले जाऊ शकते आणि एसटीने प्रवास करण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते. म्हणूनच जर तुम्ही लांबच्या प्रवासासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी एसटी बसने प्रवास करत असाल तर ही माहिती काळजीपूर्वक ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पूर्वी ज्या सवलती सरसकट मिळत होत्या त्या आता तशाच राहणार नाहीत.
पूर्वी फक्त आधार कार्ड दाखवणे पुरेसे असायचे, पण आता तसे होणार नाही. आता अधिकृत यंत्रणेमार्फत कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. एका वेगळ्या पद्धतीने चेकिंग होईल आणि 2 नियमांच्या आधारेच तुमची कागदपत्रे तपासली जातील. त्यानंतरच अर्ध्या तिकिटाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही अधिकृत माहिती असल्यामुळे सर्व प्रवाशांनी ती गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की ते नेमके कोणते 2 नियम आहेत ज्यामुळे महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे अर्धे तिकीट बंद होऊ शकते. तसेच कोणते कागदपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे आणि असा कोणता नियम आहे जो मोडल्यास तुम्हाला थेट बसमधून उतरवले जाऊ शकते. जर तुम्हाला एसटी बसमध्ये सवलतीत प्रवास करायचा असेल आणि प्रवासात कोणतीही अडचण नको असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सध्या एसटी बसमधील सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी हे 2 नियम जाणून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. राज्य सरकारने काही काळापूर्वी महिलांसाठी 50% सवलतीची योजना सुरू केली होती, ज्यामुळे महिलांना निम्म्या भाड्यात प्रवास करता येत होता. मात्र आता नियमांचे पालन केले नाही तर पूर्ण भाडे द्यावे लागू शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठीही प्रशासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. त्यामुळे पूर्वीसारखा सहज प्रवास आता थोडा अधिक तांत्रिक होऊ शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच MSRTC म्हणजे राज्य परिवहन महामंडळाने काही धोरणात्मक बदल केले आहेत आणि त्याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता महिला प्रवासी आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी तिकिटावरून महिला आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद होत असल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. नवीन नियमानुसार आता सवलत मिळवण्यासाठी एक विशिष्ट कार्ड बाळगणे अनिवार्य केले जाणार आहे. जर हे कार्ड तुमच्याकडे नसेल तर महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट काढावे लागू शकते. यामुळे अनेक प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नियम नेमका काय आहे? सवलती कायमच्या बंद होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर हे नवीन कार्ड काढून घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला सवलत मिळणार नाही. राज्य सरकारने मार्च 2023च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. साधी बस, निम आराम, शिवशाही ते शिवाई अशा सर्व बसेसमध्ये ही सवलत लागू आहे. पण आता नवीन बसेसच्या ताफ्यातही हा नियम कसा असेल याबाबत काही स्पष्टीकरण आले आहे. पूर्वी 36 जिल्ह्यात कुठेही आधार कार्डवर प्रवास करता येत होतं, पण आता काही प्रसंगी पूर्ण तिकीट लागू शकते. महिलांची संख्या वाढल्याने महामंडळाचे उत्पन्न तर वाढले आहे, पण नियमांच्या स्पष्टतेअभावी गोंधळ आहे. 75 वर्षापुढील व्यक्तींना मोफत प्रवासासाठी आता स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. हे कार्ड नसल्यास प्रवासात अडथळे येऊ शकतात. लहान मुलांसाठी 5 ते 12 वयोगटात अर्धे तिकीट पूर्वीप्रमाणेच राहील. महामंडळाचा खर्च आणि उत्पन्न पाहता काही तांत्रिक बदल अनिवार्य झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राज्याबाहेरील प्रवास करताना ही सवलत फक्त राज्याच्या सीमेपर्यंतच लागू असेल. तसेच काही शहरातील अंतर्गत मार्गांवर ही योजना लागू नसल्याची माहितीही समोर आली आहे. याशिवाय आरक्षण करताना काही अतिरिक्त कर आकारले जात असल्यामुळे अनेक वेळा 50% कमी सवलत मिळत असल्याचंही सांगितले जात आहे. बनावट कागदपत्रांचा वाढता वापर रोखण्यासाठी सरकारने आता NCMC कार्ड काढणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड दिले जात होते, मात्र त्या स्मार्ट कार्डमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. अनेक वेळा पैसे भरूनही कार्ड मिळत नव्हते. काही वेळा त्यामध्ये रिचार्ज होत नव्हता किंवा चुकीची कार्डे दिली जात असल्याच्या तक्रारी देखील येत होत्या. यामुळे आता सरकारने NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सवलतीत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना हे कार्ड काढणे आवश्यक असणार आहे. हे कार्ड विशेषतः खालील प्रवाशांसाठी लागू असणार आहे. शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, 50% सवलत घेणाऱ्या महिला, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 75 वर्षांवरील मोफत प्रवास घेणारे ज्येष्ठ नागरिक. या सर्व प्रवाशांना NCMC कार्ड काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्डची किंमत साधारणपणे 199 रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुमच्याकडे आधीचे स्मार्ट कार्ड असेल आणि ते जमा केले तर तुम्हाला सुमारे 50 रुपयांची सवलत मिळू शकते. या कार्डमध्ये सुरुवातीला 100 रुपयांचा रिचार्ज दिला जाईल. त्यानंतर पुढे 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
तुम्ही हे कार्ड खालील माध्यमांद्वारे रिचार्ज करू शकता: बस वाहकांच्या ETI मशीनद्वारे, अधिकृत संकेतस्थळावरून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून, नियुक्त एजंटकडून. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी राज्यभरातील ST स्थानकांवर सुमारे 3000 एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. म्हणून शक्य तितक्या लवकर तुमच्या जवळच्या ST बस डेपोमध्ये जाऊन हे कार्ड काढून घ्या. मित्रांनो, ही होती ST महामंडळाच्या नवीन नियमांबाबतची संपूर्ण माहिती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 मार्चची वाट पाहू नका. जर तुम्हाला तुमची सवलत कायम ठेवायची असेल तर तातडीने जवळच्या ST डेपोमध्ये जाऊन नोंदणी करून घ्या. नोंदणी करताना आधार कार्ड, एक फोटो आणि आवश्यक शुल्क सोबत घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला नंतर धावपळ करावी लागणार नाही. कारण प्रशासनानं स्पष्ट सांगितले आहे की तांत्रिक पुरावा नसेल तर कंडक्टरलाही सवलत देणे शक्य होणार नाही. त्यामुळे आजच तुमचे कार्ड अपडेट करून घ्या आणि घरातील ज्येष्ठ नागरिकांनाही याबाबत मदत करा. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, सरकारने आधार कार्ड ऐवजी हे नवीन कार्ड सक्तीचं केले आहे. हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? की यामुळे सर्वसामान्यांना अधिक त्रास होणार आहे? तुमचे मत आणि अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा, कारण माहिती नसल्यामुळे त्यांना पूर्ण तिकीट भरावे लागू शकते. आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.